नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत झोपेत पडल्यासारखे वाटणे, शरीराचा एक रहस्यमय अनुभव. दिवसभराच्या कामानंतर जेव्हा आपण रात्री अंथरुणावर पडतो तेव्हा हळूहळू आपलं शरीर शांत होऊ लागते. आपल्याला एक गाढ आणि शांत झोप लागलेली असते, पण अचानक शरीर दचकते. आपले हात पाय एकदम झटका देतात. कधीकधी तर असे वाटते की आपण एखाद्या उंच ठिकाणावरून खाली पडत आहोत. या शारीरिक अनुभवाला विज्ञानाच्या भाषेत हिप्निक जर्क किंवा स्लीप स्टार्ट म्हणतात. आकडेवारीनुसार जगातील 70% लोक त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी या अनुभवातून जातात. तरीही यामागील जैविक कारण अनेकांना ठाऊक नसते. हा अचानक बसणारा झटका आपल्या शरीराच्या आत चाललेल्या एका सूक्ष्म मिसकम्युनिकेशनचा परिणाम आहे, जिथे मेंदू आणि शरीर एकाच लयीत शांत होण्यात अपयशी ठरतात. हा डॅशबोर्ड बघा. आपण झोपेच्या दिशेने जाताना शरीराची रचना कशी बदलत जाते. हृदयाची गती कमी होते, श्वास मंद होतो आणि स्नायू पूर्णपणे सैल पडतात. या प्रक्रियेत जेव्हा शरीराचे सर्व पॅरामीटर्स झपाट्याने खाली येतात, तेव्हा मेंदूला अशी भीती वाटते की शरीर कदाचित बंद होत आहे. नेमक्या याच वेळी आपल्या कानाच्या आतील भागात असलेली बॅलन्स सिस्टम देखील झोपेच्या या संक्रमणामुळे गोंधळते. यामुळेच आपल्याला उंचावरून पडल्यासारखे, घसरल्यासारखे किंवा अगदी हवेत तरंगल्यासारखे वाटू लागते. या संशयास्पद सिग्नलवर प्रतिक्रिया म्हणून मेंदू हातापायांना एक शक्तिशाली इलेक्ट्रिकल शॉक पाठवतो, जेणेकरून शरीर पुन्हा सतर्क व्हावे. हिप्निक जर्क म्हणजे मेंदूने आपल्या शरीराला चुकून दिलेला एक इमर्जन्सी रिबूट आहे, कारण त्याने शरीराच्या नैसर्गिक शांत होण्याला धोक्याचे लक्षण समजलेले असते. शरीराने थकलेले असणे आणि मेंदूने अतिसजग असणे या दोन गोष्टींमधील संघर्ष हिप्निक जर्कच्या घटना वाढवतो. अतिप्रमाणात असलेला मानसिक ताण, अपुरी झोप, रात्री उशिरापर्यंत कॉफीचे सेवन आणि फोनची निळी प्रकाशकिरणे या प्रक्रियेला अधिक तीव्र करतात. शास्त्रज्ञांच्या मते या पडण्याच्या भावनेचे मूळ आपल्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये दडलेले आहे. जेव्हा आपले पूर्वज झाडांच्या उंच फांद्यांवर झोपायचे, तेव्हा स्नायू अतिशय सैल पडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण असायचे. फांदीवरून खाली पडू नये म्हणून पडण्याच्या जाणीवेने शरीर तातडीने दचकण्याची ही यंत्रणा विकसित झाली. आजही आपण बेडवर सुरक्षित असताना हे प्राचीन सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आपल्या मेंदूमध्ये सक्रिय राहते. हा अनुभव आपल्याला हादरवून टाकत असला तरी तो पूर्णपणे नैसर्गिक आणि आरोग्यासाठी धोकादायक नसलेला भाग आहे. केवळ झोप पूर्णपणे तरच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. हा अनुभव कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी मन आणि शरीर या दोघांनाही एकाच वेळी शांत करणे हा प्रभावी उपाय आहे. झोपेची वेळ पाळणे, स्क्रीनचा वापर टाळणे आणि रात्री उत्तेजक पेय न घेणे यामुळे मेंदूला शांत होण्यासाठी योग्य वातावरण मिळते. झोपण्यापूर्वी खोल श्वास घेणे किंवा शांत संगीत ऐकणे मेंदूला सुरक्षित असल्याचा सिग्नल पाठवते, ज्यामुळे हिप्निक जर्कची शक्यता कमी होते. शेवटी हा अनुभव याचीच साक्ष देतो की आपले शरीर झोपेत असतानाही मेंदू आपले संरक्षण करत असतो.